नमस्कार. ड्रायव्हित भावमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पुन्हा इथे काय माहितीये का, ड्रायव्हरवर प्रत्येक ठिकाणी ना अत्याचार होतो. प्रत्येक ठिकाणी रोडवर गाडी आली ना की त्याला ना ते एक मालिकाच सुरू होते. म्हणजे कुठे त्याला असं वाटत नाही की कुठे की त्याला तो एकदम सुरक्षित आहे, की त्याला इथे काही त्रास नाही, असं काही नाही. बहुतेक ठिकाणी ना त्याला असा त्रास सहन करावा लागतो. पहिला तर हा ट्रॅफिकवाल्यांचाच. आता पहिला हा व्हिडिओ बघा, नंतर आपण बोलू. लागलं गाडीमध्ये. हा, तुम्हाला म्हणतोय मी, पण प्रेमाने बोलते ते झोपलेलं आहे म्हणून. हा, मारा मॅडम, फाईन, बिलकुल फाईन मारा, काय अडचण नाही. काही अडचण नाही, ते झोपलेला होता माझ्यापाशी. उगाच तुम्ही फाईन मारायले, काय अडचण नाही. मागे झोपू शकला असता. हो, सीट बेल्ट घे. कुठं मला दाखवा तुम्ही कुठं झोपू शकतात. माग तुझ्या गाडीत ड्रायव्हर माग झोपू शकते का? ड्रायव्हरच्या हा. बाजूला माणूस नाही बसू शकत. कसं नाही बसू शकत? ह्याला फुकटची परवानगी दिलेली का बसायची? सीट कमवून दिली ह्याला? नको त्याला. ह्याला सीट कमवून दिली, सीट कमवून दिली ह्याला. आता तो ड्रायव्हर आहे, तो झोपलाय गाडीमध्ये लेफ्ट साईडला. तो दुसरा ड्रायव्हर सांगतोय तिला, त्या मॅडमला सांगतोय, तिला विनवणी करतोय की तुम्ही फाईन का मारला. तर त्या मॅडम बोलतात की त्यांनी पाठी जाऊन झोपायचं. आता ह्या मॅडमला काय सांगायचं मला सांगा. ह्या मॅडम तरी झोपतील का पाठीमागे? तो माणूस आहे. काय काय गाड्यांना 2 ड्रायव्हर असतात. लांब पल्ल्याला जर जायचं असेल, हिंगोलीची गाडी आहे ती, विचार करा. मग आता काय म्हणजे ह्यांना काय बोलायचं. आणि दुसरी गोष्ट काय होतं माहितीये का, तुम्हाला एक खरं सांगतो, असे जे आहेत ना ट्रॅफिकवाले, महिला असो नाही तर पुरुष असो, तिथे त्यांच्याशी तुम्ही हुज्जत घातले ना की त्यांचा तो ना युगोवर प्रश्न येतो. तुम्हाला खरं सांगतो, त्यांचा तो युगोवर प्रश्न येतो की एक म्हणजे त्यांच्या मते ना ड्रायव्हर एक असा प्राणी आहे की तो कुठल्या तरी ग्रहावर ना आलाय, की हा माझ्यावर हुज्जत घालतो. म्हणजे साधारण आहे ना, हा ड्रायव्हर हा माझ्यावर कशी काय हुज्जत घालतो. आणि तो त्यांचा ना युगो दुखावला जातो. आणि त्याच्यामुळे ना ते मग फाईन मारणारच मारणार, दुसरं काय करणार नाही. तुम्ही कितीही अर्जव करा, कारण तो त्यांच्या युगोवर येतो. तसंच झालं या मॅडमचं. तो युगोवर आला प्रश्न आणि त्याच्यामुळे ती ना फाईन मारला. ती ऐकायलाच तयार नाही. ती म्हणते त्याला पाठी झोपायला सांगायचं होतं. ऐकलंच नाही. अखेर शेवटी फोटो घेतला, सरळ म्हणते पावती फाडले, तुम्ही जाऊन पैसे भरा तिथे. अशी लोक आहेत. कुठेही सुख नाही ड्रायव्हरला. तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओबद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा.